राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे गेले 25 वर्ष अखिल भारतीय मराठा महासंघ आणि छत्रपती शिवराय वाचनालयाच्या वतीनं शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे। यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते विचार मंचावर उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नावारूपाला आलेल्या व्याख्यानमालांपैकी ग्रामीण भागातील एक आदर्श प्रबोधन करणारी व्याख्यानमाला असे या व्याख्यानमालेकडे पाहिले जाते। या व्याख्यानमालेचा गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाविषयी व्याख्यानमालेतील प्रमुखांपैकी एक डॉक्टर जयप्रकाश खरड यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी बातचीत केली आहे। तर पाहूयात या व्याख्यानमालेचा गेल्या 25 वर्षांचा प्रवास आणि डॉक्टर जयप्रकाश खरड यांनी केलेले तरुणांना आव्हान। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, भिगवण। नमस्कार, संध्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे गेले 25 वर्ष अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने काही राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला चालू आहे आणि ह्या व्याख्यानमाला आज महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आणि त्या व्याख्यानमालेला जवळजवळ आज 25वी वर्ष पूर्ण झालं। रौप्य महोत्सवी त्या संदर्भात ज्यावेळेस 2000 साली या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना करण्यात आली, त्यानंतर छत्रपती शिवराय वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं हे ग्रामीण भागात काम सुरू केलं। ते सुरू करण्यामध्ये जे काही प्रमुख होते त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर जयप्रकाश खरड। त्यांच्याकडून आपण या संपूर्ण व्याख्यानमाले संदर्भाचा गेल्या 25 वर्षाचा प्रवास आपण जाणून घेणार आहे। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कशी सुरुवात झाली? मी तसा मूळचा अमरावतीचा। 1985ला व्यवसायाच्या निमित्ताने इथे भिगवणला मी इथे आलो। त्यावेळी पुणे येथील मराठा महासंघाच्या शाखेशी किंवा शाखेसोबत मी जोडला गेलो होतो। त्यावेळेला जे शांताराम कुंजीर असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, यांची एक संकल्पना होती की भिगवण परिसरामध्ये मराठा महासंघाची शाखा स्थापन व्हावी। त्यानुसार येथील मराठा बांधवांना घेऊन ही मराठा महासंघाची शाखा आम्ही 2000 रोजी इथे स्थापन केली। मराठा महासंघाची स्थापना 2002 साली चालू केली, परंतु 2000 साली तुम्ही स्थापन केली आणि 2001 साली छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय केली। परंतु ह्या माध्यमातून या भागामध्ये व्याख्यानमाला चालू करावा ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? 2000 मध्ये मराठा महासंघाची शाखा स्थापन केल्यानंतर अर्थात ह्या शाखा स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे फक्त मराठा समाज एकत्रित करणं असा नव्हे, कारण त्यावेळेला पुरुषोत्तम खेडेकर हे सेवा संघाचं काम करत होते आणि मराठा सेवा संघ हा बहुजन समाजातील सर्व कर्मचाऱ्यांचा मिळून एक सेवा संघ होता आणि तोच धागा पकडून भिगवणला सुद्धा सर्व समाजाला धरून कार्य करण्याच्या दृष्टीने शाखा स्थापन करण्यात आली होती। त्यानंतर मग ह्या शाखेच्या माध्यमातून कार्य हाती घेण्यात आलं। तर गावामध्ये वाचनालयाची उणीव होती आणि वाचनालय हे महत्त्वाचं माध्यम आहे ज्ञानाच्या दृष्टीने, म्हणून आम्ही सर्वप्रथम महासंघाच्या अंतर्गत छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये नंतर 10 ते 12 वर्षापर्यंत मी ह्या वाचनालयाचा अध्यक्ष पण होतो। मग ह्या वाचनालयाच्या माध्यमातून जे काही एक समाजाभिमुख असे काही कार्यक्रम हाती घ्यायचे असतात त्यामधला प्रामुख्याने व्याख्यानमाला हा कार्यक्रम होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करायची आणि समाजाला काहीतरी प्रबोधन द्यायचं ह्या उद्देशाने राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेची 2001 पासून सुरुवात झाली। 2001 साली व्याख्यानमाला म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुणाला माहीत नव्हतं आणि ती व्याख्यानमाला चालू करत असताना काही तुम्हाला अडचणी आल्या काय? कसा प्रवास होता ते सुरुवातीच्या काळात? तशा अडचणी बऱ्याच आल्या, कारण व्याख्यानमाला कशाला म्हणतात हेच मुळात इथे माहिती नव्हतं। म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला व्याख्यानमालेचा संकल्प हाती घेतला त्यावेळेला ही व्याख्यानमाला पुढे किती दिवस टिकेल इथपासून परिस्थिती होती। सुरुवातीला आम्ही ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सुरुवातीला 3 दिवसाची व्याख्यानमाला केली आणि त्यावेळेला आपण श्रोते कसे मिळवायचे, तर आम्ही प्रत्येक समाजातील जे काही सदस्य होते तर त्या सदस्यांना अशी अट टाकली की आपल्या परिवारातले प्रत्येकाने जर लोक आणले तर 100-150 लोक सुद्धा तरी ह्या व्याख्यानमालेला असतील आणि येणाऱ्या श्रोत्याला
आणि वक्त्याला त्याचा काहीतरी आनंद मिळेल. आणि ह्या संकल्पनेतून सुरुवातीला फक्त अगदी तुटपुंज्या लोकांवरती ही व्याख्यानमाला सुरुवात झाली. पण जसजसे समजा ही व्याख्यानमाला पुढे होत गेली तसतसं व्याख्यानमालेचं स्वरूप लोकांना कळलं, व्याख्यानमालेचं महत्त्व लोकांना कळलं, व्याख्यानमालेकरता येणारे वक्ते किती प्रबोधन करतात याची माहिती मिळाली. आणि मग डे टू डे ह्या व्याख्यानमालेतील श्रोतावर्ग वाढू लागला. आज अशी परिस्थिती आहे की आज आम्हाला जागा अपुरी पडते, इतका श्रोतवर्ग इथे असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी व्याख्यानमाला आता पुढे घ्यायची की नाही असा आमच्या पुढे प्रश्न असतो. परंतु 2 महिन्याच्या आधी श्रोतवर्गच आम्हाला आठवण करून देतात की यावर्षी व्याख्यानमाला कधी आहे, कोण श्रोते येणार आहे. आणि मग ह्या श्रोत्यांच्या उत्साहामुळे नाही लाजास्तव का होईना ही व्याख्यानमाला आम्हाला पुढे सुरू ठेवावं लागतं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.